साहित्याचे स्वरूप हे प्रकरण आपण अभ्यास करत असताना यामधून बऱ्याच गोष्टींचा आपण उल्लेख आलेला आहे. त्यामध्ये मागच्या तासामध्ये आपण साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष या भागावर आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये 2 घटकांचा आपण अभ्यासही केलेला होता. त्यामध्ये संवेदनात्मकता आणि भावनात्मकता याविषयी आपण मागच्या तासामध्ये चर्चा केलेली होती. हाच धागा समोर घेऊन आपण साहित्यातील अनुभवाचे विशेष यामध्ये वैचारिकता हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग साहित्यासाठी मानला जातो आणि हा विशेष देखील भावनेसारखाच आहे. ललित साहित्यातून आविष्कृत होणाऱ्या अनुभवाच्या बाबतीत वैचारिकता हा विशेष जोडणारा नव्हे असा सर्वसामान्य समज आहे की ललित साहित्य वेगळं आहे, मग त्यामध्ये वैचारिकता हा घटक येईल का, किंवा वैचारिकतेचं त्यामध्ये काही आढळतो का खुणा, किंवा ललित साहित्य वेगळं आणि वैचारिकता वेगळी, अशा पद्धतीची वेगवेगळी मतं आहेत. पण वैचारिकता हा देखील भावनेसारखाच प्रमुख घटक आहे. ललित साहित्यातून आविष्कृत होणाऱ्या अनुभवाच्या बाबतीत वैचारिकता हा विशेष गुण जोडणारा नव्हे असा सर्वसामान्य समज आहे. त्याचे स्थान ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्यात असे म्हटले जाते, कारण तो ज्ञानाशी संबंधित असल्यामुळे, वैचारिकता ही ज्ञानाशी संबंधित असल्यामुळे बुद्धिमार्गाशी निगडीत मानला जातो. बुद्धिवादाशी त्याचा थेट संबंध जोडला जातो, तत्त्वज्ञानाशी त्याचा संबंध जोडला जातो. पण ललित साहित्यालाही विचारांचे वावडे नसावे असं कुठं लिहिलेलं आहे? कारण ललित साहित्य जेव्हा निर्माण होतं, ललित साहित्यकृती जेव्हा वाचकांपर्यंत होते, तर ललित साहित्य निर्माण करण्यामागचा लेखकाचा हेतू हा वैचारिकता असतोच. पण पथ्य इतकेच पाडले गेले पाहिजे की तो ललित्याच्या अंगाने विकसित झाला पाहिजेत. म्हणजे विचार मांडत असताना त्यामध्ये लालित्याच्या अंगाने विचारांमध्येही सौंदर्य आहे आणि म्हणून ते देखील लालित्याच्या अंगाने विकसित झालं पाहिजे असा एक सर्वसामान्य समज पुढे येतो. शास्त्रीय वा ललितेतर साहित्यात, शास्त्रीय किंवा ललितेतर साहित्यात तो फक्त विचार म्हणून नांदत असतो. शास्त्रीय किंवा ललितेतर साहित्यामध्ये तो फक्त विचार किंवा साहित्य म्हणून फक्त विचार म्हणून नांदत जातो. शास्त्रीय ललितेतर साहित्यात हा शास्त्रीय साहित्य असो की ललित साहित्य असो, शेवटी लेखकाला किंवा एखाद्या समीक्षकाला किंवा एखाद्या कथाकाराला शेवटी समाजाला उद्बोधन करणे, समाजाला विचारप्रवण करणे, समाजाला प्रबोधित करणे हाच त्यामागचा हेतू असतो. म्हणून शास्त्रीय व ललितेतर साहित्यात तो फक्त विचार म्हणून नांदत असतो आणि विचार म्हणूनच त्याकडे आपण बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हरिभाऊ आपट्यांची सामाजिक कादंबरी असेल, किंवा आधुनिक काव्याचे जनक केशवसूत यांच्या कविता असतील, किंवा 1945 महायुद्धाची मीमांसा करणारे नवकवितेचे जनक बासी मर्ढेकर असतील, किंवा विंदा करंदीकरांसारखे मातब्बर कवी असतील, त्यांच्या कविता असतील. त्याचबरोबर साहित्य प्रवाहामधील नाटक या वाङ्मय प्रकाराचा जर आपण वैचारिकतेच्या अंगाने विचार केला तर काकासाहेब खाडिलकर यांची नाटके असतील,
किंवा विजय तेंडुलकरांसारखे नाटककार असतील. त्याचबरोबर 1880च्या दशकातील तुमचे 1880 ते 1920च्या दशकामधील अण्णासाहेब किर्लोस्कर असतील किंवा पु ल देशपांडे असतील इत्यादींची नाटके यांचा विचार केला तर त्यामध्ये कलाकृती हा भाग आहेच, परंतु त्या कलाकृतीमागे एक कुठेतरी समाजाला विचारप्रवण करणे, वैचारिक दृष्टिकोन त्यामध्ये समाजाला देणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. आणि म्हणून साहित्य ललितेतर आहे, त्यामध्ये सौंदर्य आहे, परंतु सौंदर्यामागे विचार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि कथेमध्ये असेल, कादंबरीमध्ये असेल, कवितेमध्ये जरी असेल किंवा नाटकांमध्ये लिहिलेली एखादी भावना जरी असेल तरी त्यामध्ये विचार हा महत्त्वाचा घटक असतो. विचारांना डावलून कोणतंही साहित्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणून ललित साहित्य जिथे आलं किंवा ललितेतर साहित्य ज्या ठिकाणी असेल तिथे मात्र लेखकाची भूमिका ही वैचारिकच असते. आणि वैचारिकता ती यासाठीच की विचारांमधूनच खरं तर परिवर्तन आणि बदल आपण संभवू शकतो. म्हणून सौंदर्याबरोबर जर विचार येत असेल तर ते मात्र निश्चितच चांगलं आहे. आणि म्हणून आनंदाबरोबर विचारही येतो, सौंदर्याबरोबर विचारही दिला जातो. आणि म्हणून याचं कारण एकच आहे, त्यामागील अनुभवात असलेला विचारांचा बलवत्तर घटक. आणि अनुभव असतो आणि अनुभवाच्या कसोटीवर जेव्हा एखादं साहित्य निर्माण होतं तर त्या साहित्यामध्ये जो विचार दडलेला असतो तो समाजासाठी एक अत्यंत आवश्यक घटक म्हणून पुढे येतो. आणि म्हणून ती साहित्यकृती त्या त्या कालखंडामध्ये विचारप्रवणीय आणि एक मैलाचा दगड ठरणारी असलेली आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ 1960च्या दशकातील जर आपण दलित कवितेच्या अंगाने विचार केला तर नामदेव ढसाळांच्या ज्या कविता असतील किंवा बाबूराव बागुलांच्या कविता असतील, प्राध्यापक वामन मेश्राम यांच्या कविता असतील, प्राध्यापक वामन निंबाडकरांच्या कविता असतील, या कवितेमधून भलेही विद्रोह आहे परंतु त्या विद्रोहाबरोबर त्यांनी विचार दिलेला आहे. नुसता कवितेमध्ये विद्रोह किंवा एखाद्या व्यवस्थेविषयी बोलणे हा त्याचा अर्थ राहू शकत नाही साहित्याच्या अंगाने, तर विद्रोहाबरोबरच त्यांनी विचार देखील दिलेला आहे. म्हणून साहित्यातून होणाऱ्या अनुभवाच्या विशेष याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र वैचारिकता हा घटक देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण अनुभव संपन्नता जरी असली तरी त्यामध्ये विचार महत्त्वाचा असतो आणि विचारच माणसं जोडण्याचं काम करीत असतो, एवढं मात्र आपण म्हणू शकतो. तिथे विचार हा नुसता वैचारिक पातळीवर राहत नाही तर तो कलेच्या पातळीवर तो चढवलेला आपल्याला दिसतो. विचारांमुळे साहित्यकृतीला आपोआप एक भारदस्तपणा व वजन प्राप्त होतं. समजलात की नाही? तुमच्या साहित्यकृतीमध्ये विचार जर जास्त पेरलेला असेल, विचारांची खोली अधिक जर गडद असेल तर आपोआप त्या साहित्यकृतीला एक वेगळा भारदस्तपणा वजन प्राप्त होत असतो. अलीकडे तुम्ही डॉक्टर यशवंत मनोहरांचे साहित्य जर वाचन केलात तर त्या यशामध्ये त्यांनी परिवर्तन दिलेलं आहे, परंतु विचारांच्या पातळीवर आहे. आणि समाजभान जागृत ठेवून त्यांनी जे लेखन केलेलं आहे तर त्यामध्ये एक विचार देणे हा त्यामागचा मुख्य हेतू असल्यामुळे त्यांच्या साहित्यकृतीला आपोआप भारदस्तपणा आणि वजन प्राप्त होत असल्याचं आपल्याला दिसतो. या घटकामुळेच त्या साहित्यकृतीत एक वेगळे सामर्थ्य निर्माण होत असते. अमेरिकेतील जसं गुलामीचा प्रश्न जगाच्या वेशीवर टांगण्याचे फार मोठे काम अंकल टॉम्स कॅबिन या कादंबरीने केले किंवा नव्या जागृत स्त्रीचे दर्शन सर्वप्रथम इब्सेन या नाटककाराच्या डॉल्स हाऊस या नाटकाने घडविले असे म्हटले जाते. मराठीतही दलित साहित्य आणि अलीकडे नव्याने लिहिले जाणारे ग्रामीण साहित्य, समजलात का? अलीकडे मराठीतही
दलित साहित्य आणि अलीकडे नव्याने लिहिले जाणारे ग्रामीण साहित्य यांच्यामुळेच दलित ग्रामीण प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे असे आपल्याला दिसते. कारण काय, तर केवळ ते साहित्य दलित आहे म्हणून नाही किंवा एखादं साहित्य ग्रामीण आहे म्हणून नाही, तर त्या दोन्ही साहित्यांमध्ये एक सशक्त असा विचार दिलेला असल्यामुळे, जो समाजाला अभिप्रेत असणारा विचार दिलेला असल्यामुळे आपण दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य याकडे आपलं लक्ष वेधतो. ही आजची वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. संवेदना, विचार किंवा भावना या घटकांच्या आधिक्यावरच संवेदना, विचार किंवा भावना या घटकांच्या आधिक्यावरच संवेदनानुभव, विचारानुभव आणि भावनानुभव असे शब्द समीक्षेत वापरले जातात. साहित्यातून अवतीर्ण होणाऱ्या ज्या अनुभवात संवेदनेचे महत्त्व जास्त, तो संवेदनानुभव म्हणून बालकवी ग्रेस यांच्या काव्यात संवेदनानुभव जाणवतो असे म्हटले जाते. म्हणजे संवेदना त्या कवितेमध्ये, बालकवींच्या कवितेमध्ये आपल्याला जाणवतात. निसर्गाविषयीचं केलेलं वर्णन बालकवींच्या कवितेमध्ये दिसतात. ती फुलराणी ही जर उदाहरणात आपण घेतली तर त्यामध्ये प्रत्येकाच्या संवेदना निश्चितपणे जागृत होतील. तो भाव त्यांनी त्या कवितेमध्ये मांडलेला आहे. काय म्हणाले आहेत बालकवींच्या कवितेमध्ये? बालकवी म्हणतात, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे यामध्ये फुलराणीचं भावविश्व हे एकूणच आल्हाददायक आहे आणि ते आनंदी वातावरण लालित्याच्या अंगाने, सौंदर्याच्या अंगाने ते त्या ठिकाणी रेखाटलेलं आहे. किंवा ग्रेस यांच्या कवितेमध्ये संवेदना जाणवतात. कोणती? की गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून घ्यावे असे म्हणणारे कवी ग्रेस. म्हणजे तिथे कुठेतरी मानवी भावभावनांशी संवेदना त्यांच्या कवितेमध्ये त्या जागृत होतात. किंवा पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. इथे देखील त्यांच्या संवेदना अलगदपणे ते रसिकांच्या मनावर टिपताना आपल्याला दिसतात. कवी बी यांची कविता असेल किंवा वाम जोशी असतील किंवा श्रीवम केतकर यांच्या कादंबऱ्या असतील, याच न्यायाने आपल्याला जाणवतो तो म्हणजे केवळ विचारानुभव. म्हणजे साहित्यकृती निर्माण करत असताना आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, ती साहित्यकृती लालित्याच्या अंगाने जरी निर्माण होत असली, ललित्यपूर्ण त्यामध्ये सौंदर्यानुभाव जरी असला, तरी मात्र ते विचारानुभाव याच्या परिप्रेक्ष्यात पासून बाहेर नाही जाऊ शकत, एवढं मात्र निश्चितपणे आपल्याला सांगता येईल. हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनणाऱ्या व्यक्तिमात्राप्रमाणेच ते आहे. ज्यात सत्वगुणांचे आधिक्य तो सात्विक, रजोगुणाचे आधिक्य तो राजस आणि ज्यात तमोगुणाचे आधिक्य तो तामसी म्हटले जाते. याचा अर्थ तिथे या विशिष्ट गुणांचेच फक्त वास्तव्य असते असं नाही, तर इतरही गुण त्यामध्ये असतातच. फक्त तो विशिष्ट गुण इतरांहून आधिक्याने असतो. कलात्मक अनुभवाबद्दल हेच सूत्र लक्षात घेतले पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणतेही निकष जरी साहित्य कलाकृतीला लावण्याचा प्रयत्न केला तरी मात्र वैचारिकता याला आपण डावलू शकत नाही. मग ते कोणतंही साहित्य असेल तर ते शेवटी ते विचारांच्या पातळीवरच ते लेखन केलेलं असतं, विचारांच्यावरच ते अधिष्ठित असतं, विचारांवरच त्याची भिस्त असते. कारण समाजाला तुम्ही साहित्यामध्ये सौंदर्य तर देणार, कलात्मक अनुभूती देणार, आनंद निश्चितपणे देणार, पण तो देण्यामागचा हेतू हा तुमचा वैचारिकतेने असतो, त्यामध्ये विचार कुठेतरी दडलेला असतो. म्हणून आपण नाटक बघत असताना भलेही आपण हसत असलो, मनोरंजनाचं साधन जरी वाटत असलं, परंतु त्या नाटकामधून, त्या कलाकृतीमधून मात्र समाजाला काही प्रेरित करणारे विचारही त्यामध्ये
आपल्या अभिनेत्री आणि अभिनय करणाऱ्या नट आणि नायक आणि नायिकेच्या माध्यमातून ते समाजाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारही प्रबोधित करीत असतात. म्हणून कोणतीही साहित्यकृती निर्माण होत असते त्यामागे त्या लेखकाचा अनुभव, त्या साहित्यकृतीला त्यांनी दिलेला विचारांचं अधिष्ठान याचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. म्हणून साहित्यकृतीमागील जसं संवेदनात्मकता आहे, भावनात्मकता आहे, तसंच वैचारिकता हा देखील घटक तितकाच महत्त्वाचा असतो. यानंतर आणखी इतर कोणते घटक आहेत की जे साहित्यकृतीला बळ देणारे आहेत, त्याची चर्चा, त्याची मीमांसा आपण पुढल्या पिरियडमध्ये पाहून घेऊ.